तुम्हाला पण घरी गार्लिक ब्रेड बनवायचे आहेत, बाहेरचं खायला आवडत नाही, पावसाळ्यात स्पेशली बाहेरच्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत किंवा हेल्थ म्हणून, तर त्या ठिकाणी तुम्ही हे ऑप्शन नक्की वापरू शकता. पाहू शकता एकदम चीझी असे गार्लिक ब्रेड बनलेले आहेत. आता आपण रेसिपी पाहूया की कशी बनवायची. एक महत्त्वाचं, माझा गॅस संपल्यामुळे मी हे सगळं OTGमध्ये बेक केलेलं आहे. इथे मी सगळ्यात अगोदर लसण घेतलेलं आहे, त्यात थोडंसं तेल घालून याला एकदम 100°C मी 1 तास बेक केलं होतं. जर 2 तास केलं तर एकदम हे मॉइस्ट पण होतात, पण मला असंही ब्लेंड करायचे होते म्हणून मी तसंच घेतलं. यात मी चीज घातलेलं आहे, बटर घातलेलं आहे, ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घातले. तुम्ही हवं तर मिक्स हर्ब्स पण घालू शकता. आणखी काही स्पायसेस ॲड करायचे तर ते सुद्धा करू शकता, पण मी याला तसंच ब्लेंड करून घेतलं आणि छानपैकी ब्रेडवर स्प्रेड केलेला आहे याला. पण आता सगळ्यात इथे एक इश्यू झाला, माझा ट्रायपॉड तुटलेला असल्यामुळे मला नीट दाखवता येत नव्हतं. तरी पण मी एका हाताने दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि कसं आहे ना, पावसाळ्यात काहीतरी छान असं खमंग आणि एक चटपटीत काही खायची फार इच्छा असते. आणि कुणाकुणाला असं म्हणतो ना, मॅक्सिकन फूड्स वगैरे फार आवडतात. कुणाकुणाला डॉमिनोज नाही म्हणता येणार, पण त्या पद्धतीचं काही खावंसं वाटतं. ब्रेड असेल, पिझ्झा असेल, काहीतरी चटपटीत पण थोडंसं एक घरच्या पद्धतीने बनलेलं, होममेड स्टाईलमध्ये. तर मी तेच इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. छानपैकी यावर मोझरेला चीज टाकलेलं आहे, मी स्प्रेड केलं, जेणेकरून कसं ते स्ट्रेची बनताना तर ते खायला पण छान लागतं आणि असं वाटतं की नाही आपण काहीतरी बाहेरून ऑर्डर केलं आहे किंवा आपण बाहेरचं खातो. आणि खरं तर हायजेनिक पण असतं घरचं आणि हेल्दी पण असतं, त्यामुळे आपण हव्या त्या क्वांटिटीमध्ये बनवू शकतो, ते वेस्ट पण जात नाही, म्हणून मला हे आवडतं. आता इथे मी ब्रेडसुद्धा यातच OTGमध्ये बेक केले. तुम्ही हवं तर तवा किंवा पॅनवर करत असाल तर दोन्हीकडे बटर लावून भाजून घेऊ शकता. मी इथे नॉर्मल OTGवर एक 8 मिनटासाठी बेक करून घेतलं 180°C. इथे पाहू शकता मस्तपैकी कुरकुरीत ब्रेड बनलेला आहे. तुम्ही हवं तर कलर तुमच्या मनासारखा ठेवू शकता, की तुम्हाला टायमिंग सेट करायची गरज नाही, फक्त आपल्याला लाल कलर येईपर्यंत ते करून घ्यायचं आहे. रेडी आहे तुमचं चिली गार्लिक ब्रेड. एकदम छान असे बनलेले आहेत. तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा देऊ शकता, बिकॉज हे हेल्दी आहे, घरी बनलेलं आहे, त्यामुळे मुलांनासुद्धा द्यायला काहीच टेन्शन नाही. माझा 2 वर्षाचा मुलगा आहे आणि तो फार एन्जॉय करतो या सर्व गोष्टी. पास्ता असेल, पिझ्झा असेल, ब्रेड्स असतील, म्हणून मी त्याच्यासाठी बनवलं. तुम्ही पण नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला आणखी काय पाहायला आवडेल किंवा तुमचे काही सजेशन्स असतील तर ते पहा. आता 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते, कारण मला नीट दाखवता येत नाही आहे. ट्रायपॉड तुटल्यामुळे सगळी गडबड होते. पाहू शकता मस्तपैकी छान चीझी बनलेलं आहे. तुम्ही पण एन्जॉय करा. थँक्यू सो मच.